रिकव्हरीचा अजिबात विचार नाही। विक्रोळीमध्ये दादा सूर्यानगर आहे, त्या ठिकाणी एकच भिंत जी आहे ती 10 वेळा बांधल्याचं दाखवलंय। 2014 ते 2000 दाखवलं मुंबई म्हाडाच्या वतीनं बांधण्यात आलेली आहे। तुम्ही माहिती दिली, मला त्याची माहिती नाही। मी आता तुमच्याशी बोलून मुंबईला चाललोय। गेल्यानंतर म्हाडाच्या संबंधितांना, वलसा नायर जे कोणी असेल त्यांना बोलून घेतो आणि त्यांना आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं। ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही, कारण वेळ कमी होता। आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे, तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलतो। नमस्कार, मी प्रियांका नागने, आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। रिकव्हरी बाबत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे। रिकव्हरी बाबत कुठलाही विचार नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे। लाडकी बहीण बाबत अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की रिकव्हरी बाबत कुठलेही विचार केले नाहीत, त्यांच्याकडे वेळ कमी होता, त्याच्यामुळे काही गोष्टी राहिल्या होत्या, पण आता ते चेक करणार आहेत असे अजित पवारांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय इथे आनंदाची बातमी आहे, कारण कोणत्याही प्रकारची रिकव्हरी होणार नाही, रिकव्हरी बाबत कुठलाही विचार नाही केला असे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आता पैसे सुद्धा मिळणार आहेत। 7व्या हप्त्याचे जे पैसे वितरित करण्यास सुरुवात झाली आहे व 26 जानेवारीपर्यंत सर्व बहिणींना, जे पात्र महिला आहेत त्यांच्यापर्यंत हे पैसे सुद्धा मिळणार आहे। चला तर आजची जी सविस्तर माहिती काय आहे ते पाहून घेऊयात। आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं। ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही, कारण वेळ कमी होता। आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे, तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलतो।